शेतकरी मित्रांनो, हरभरा जर पेरायचा असेल या वर्षी तर तुम्हाला सीड ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे. कारण शेतकरी मित्रांनो, यावर्षी पाऊस आपल्याकडे जास्त झालेला आहे. कपाशी असो, सोयाबीन असो, खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. त्यामुळे ह्या वर्षी बरेच शेतकरी बंधू रब्बी या हंगामामध्ये हरभरा या पिकाकडे भरपूर शेतकरी वळणार आहेत. काही गहू करतील, पण हरभरा हे मॅक्झिमम आपल्याकडे पेरला जाणार आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, जमिनीमध्ये जास्त ओला असल्यामुळं अशा वेळेस बुरशीजन्य रोगामुळे हरभरा मरण्याची भीती जास्त आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, आपल्याला हरभऱ्याला बीज प्रक्रिया, सीड ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे. त्यामध्ये तुम्ही बुरशीनाशक, कीटकनाशक असा आपल्याला मिळून सीड ट्रीटमेंट करायची आहे, बीज प्रक्रिया करायची आहे. त्याऐवजी जर तुम्ही मार्केटमध्ये बरेच असे कीटकनाशक आलेले आहेत की बुरशीनाशक, कीटकनाशक एकत्र असणारे, त्याच्याबरोबर आपण ह्या काय बुल्डर आहे केमलीचं, याच्यामध्ये ट्रिपल कॉम्बिनेशन आहे, 2 बुरशीनाशक, 1 कीटकनाशक. त्याबरोबर हे TCP आहे मॅनकाइंडचं, याच्यात बी 2 बुरशीनाशक, 1 कीटकनाशक. त्यानंतर इलेक्ट्रॉन म्हणून येतं UPLचं, तेही आपण घेऊ शकता. हे वॉर्डन आहे बेस्ट ॲग्रो लाईफचं, याच्यामध्ये 2 बुरशीनाशक, 1 कीटकनाशक आहे. त्यामुळं फायदा एक होणार आपल्या शेतकरी मित्रांनो. 2 बुरशीनाशक आणि 1 कीटकनाशक असल्यामुळं, बुरशीनाशक असल्यामुळं जमिनीमध्ये जेही आहेत ते आपल्या हरभऱ्यावर येणार नाहीत. त्यामुळे मर होणार नाही, मुळकूज होणार नाही, त्यामुळे हरभरा मरणार नाही, कुठलीच बुरशीजन्य रोग येणार नाही. त्याचबरोबर 1 कीटकनाशक असल्यामुळे तुम्हाला हुमणी अळी असो, खोडकिडी असो, या कुठलीही जमिनीतील किडी असो, ती किडी येणार नाही. त्यामुळे हरभरा जर्मिनेशन व्यवस्थित होईल व हरभरा मरणार नाही. त्यासाठी शेतकरी मित्रांनो, हरभऱ्याचं बियाणं कुठलंही असू द्या, जाकी असू द्या, एखादी रिसर्च व्हरायटी असू द्या, त्याच्यानंतर तुमचं विजय असू द्या, दिग्विजय असू द्या, पण तुम्हाला सीड ट्रीटमेंट ह्या कुठल्याही व्हरायटीला करणं आवश्यक आहे. सीड ट्रीटमेंट केल्याशिवाय कुठलंही हरभऱ्याचं बियाणं ह्या वर्षी पेरू नका. जर पेरताल तर 100% नुकसान होणार आहे शेतकरी मित्रांनो. त्यामुळे तुम्ही सीड ट्रीटमेंट केल्याशिवाय पेरू नका. काळजी घ्या, सीड ट्रीटमेंट करा. व्हिडिओ जर आवडला असेल त्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि आम्हाला फॉलो करायला विसरू नका. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.